यकृत दान करून पत्नींनीच वाचवले एकमेकांच्या पतींचे प्राण। नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी स्वॅप लिव्हर प्रत्यारोपण। रक्तगट न जुळल्यानं अवयव प्रत्यारोपणात अनेकदा अडचणी निर्माण होतात। अशाच एका प्रकरणात 2 पुरुष रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती, परंतु त्यांच्या पत्नींचे रक्तगट जुळत नव्हते। यावर मार्ग काढत स्वॅप यकृत प्रत्यारोपण म्हणजेच दोन्ही रुग्णांच्या बायकांनी आपले यकृत एकमेकांच्या पतींना दान करून पतींचे प्राण वाचवले आहेत। खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे। डॉक्टर शरणकुमार नरुटे, संचालक यकृत प्रत्यारोपण आणि HPB शस्त्रक्रिया, मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या नेतृत्वाखाली यकृत रोग HPB शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण टीमने हे स्वॅप यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले। चिपळूण येथील 53 वर्षीय व्यापारी श्री महेंद्र गमरे आणि नांदेडमधील 41 वर्षीय रुग्ण पवन ठिगळे हे शेवटच्या टप्प्यातील यकृतच्या आजाराशी झुंजत होते। दोन्ही रुग्णांना कावीळ, जलोदर, त्याचबरोबर अवयवांना सूज येणं, पोट फुगणं, भूक न लागणं आणि स्नायूंची झीज होणं यांसारख्या समस्या होत्या। 1 वर्षापेक्षा जास्त काळ हे प्रत्यारोपणाची वाट पाहत होते। दिवसेंदिवस यांची प्रकृती ढासळत चालली होती। महेंद्र गमरे यांनी नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये, तर पवन ठिगळे पुण्यातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते। डॉक्टर शरणकुमार नरुटे सांगतात की त्यांच्या पत्नी त्यांच्या यकृताचा काही भाग दान करण्यास उत्सुक होत्या, परंतु प्राप्तकर्ता आणि दात्यांचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर ते जुळत नसल्याचं दिसून आले। मात्र हे जोडपे स्वॅप प्रत्यारोपणासाठी पात्र ठरले। ज्या रुग्णांच्या कुटुंबात अवयव दात्यांचे रक्तगट जुळत नसल्यानं प्रत्यारोपण करण्यात अडचणी येतात, अशा रुग्णांसाठी स्वॅप प्रत्यारोपण हे आशेचा किरण ठरते। यासाठी 2 रुग्ण ज्यांना एकाच प्रकारच्या अवयवांच्या प्रत्यारोपणाची गरज असते किंवा आवश्यकता असते, अशा रुग्णांच्या कुटुंबातच अवयवांची देवाणघेवाण केली जाते। यालाच स्वॅप प्रत्यारोपण असं म्हटलं जातं। रुग्ण श्री महेंद्र गमरे यांची पत्नी सौ जुही महेंद्र गमरे हिनं तिच्या यकृताचा एक भाग रुग्ण पवन ठिगळे यांना दान केला, तर रुग्ण पवन ठिगळे यांच्या पत्नीनं तिच्या यकृताचा भाग रुग्ण महेंद्र गमरे यांना दान केला। 2 दाते आणि 2 प्राप्तकर्त्यांवर एकाच वेळी 10 तासांच्या आत प्रत्यारोपण करण्यात आलं। प्राप्तकर्त्यांना 11 दिवसांनी घरी सोडण्यात आलं, तर दात्यांना 7 दिवसांत घरी सोडण्यात आलं। डॉक्टर नरुटे पुढे सांगतात की कुटुंबातील कोणाचाही रक्तगट समान नव्हता, यामुळे यकृत प्रत्यारोपणात विलंब झाला। दोन्ही रुग्ण गंभीररित्या आजारी होते आणि त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावं लागत होते। मात्र स्वॅप प्रत्यारोपणामुळे हे प्रत्यारोपण शक्य झाले आणि या रुग्णांचा जीव वाचला। भूल देण्यापासून ते प्रत्यारोपण पूर्ण करण्यापर्यंत 4ही शस्त्रक्रिया एकाच वेळी 4 ऑपरेटिंग रूममध्ये करणं हे सर्वात मोठं आव्हान होतं। दोन्ही रुग्णांना प्रत्यारोपणानंतर एक पोस्ट ऑपरेटिव्ह कोर्स देण्यात आलेला आहे। यकृत प्रत्यारोपणात प्राप्तदात्यांची नेहमीच कमतरता असते, ज्यामुळे प्रगत यकृतरोग असलेल्या रुग्णास मृत्यूस बळी पडावं लागतं। रक्तगट किंवा यकृताचा आकार जुळत नसल्यामुळे ते त्यांचे यकृत दान करू शकत नाहीत। अशा प्राप्तकर्त्यांसाठी स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट जीवनरक्षक ठरते। दोन्ही जोडप्यांनी मेडिकवर रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे आभार मानलेत। देशात अवयवदानाचे प्रमाण अजूनही कमी असल्यानं स्वॅप प्रत्यारोपण हे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांसाठी आशेचा किरण ठरत आहे। लोकनायक न्यूज